नमस्कार, मी राजलक्ष्मी सुर्वे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया काही ठळक घडामोडी. रत्नागिरी येथील श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानची सर्वसाधारण सभा शांततेत पडली पार. अध्यक्षपदी उर्मिलाताई घोसाळकर यांची तर उपाध्यक्षपदी अली मियां काझी यांची बिनविरोध निवड जाहीर. रत्नागिरी जिल्हा पोलीस कल्याण निधीच्या मदतीकरिता आयोजित सांस और आवाज कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद. आणि अत्याधुनिक मशिनरीज व विविध प्रकारच्या मोफत सोयी सुविधेसह सज्ज असलेल्या मिरज येथील वॉनलेस हॉस्पिटलचा रुग्णांनी घ्यावा लाभ, डॉक्टर्सनी केले आवाहन. यानंतर घेऊया अल्पशी विश्रांती. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आता पाहूया सविस्तर वृत्तांत. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच दैनिक रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. मंगलमूर्ती प्रतिष्ठान एवढी मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या. त्या घडी आपण पाहतो स्पर्धा लहान आहेत, पण एक काळ असा होता की संपूर्ण जिल्ह्याच्या ज्या लोकांपासून ते त्या लोकांपर्यंत ही स्पर्धा चालायची. 9च्या 9 तालुक्यामध्ये स्पर्धा असायची, 9च्या 9 तालुक्यामध्ये मंडळं असायची. रत्नागिरी 2-3 मंडळं परिषद मंडळं असायची. सार्वजनिक परिषद व्हायचं, मिरवणुकांच्या व्हायच्या. असा फार मोठा व्याप असायचा आणि महिनाभर तो व्याप चालू असायचा, कारण संपूर्ण जिल्हाभरात त्याचं आयोजन केलं जायचं. काही वर्ष हे सगळं चालू होतं. फार मोठा व्याप होता. हा सगळा व्याप सांभाळत त्यांनी थोडे थोडे पैसे शिंपीला टाकले आणि ही शिल्लक आज जमा झाली. त्याचं श्रेय जयंतराव करमरकर, सुधाकरराव सावंत, भवनप्रसाद देसाई सर, राजन शेटे आणि दीपक राऊत या सगळ्या मंडळींना आहे. या प्रसंगी प्रतिष्ठानचे मावळते अध्यक्ष जयंतराव करमरकर, उपाध्यक्ष सुरेश गुंदेजा, दीपक राऊत, सुनील नलावडे, सुरेंद्र नार्वेकर आदी सभासद व हितचिंतक उपस्थित होते. सायंकाळी 6 वाजता जिल्हामध्ये सभा येथे घेण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षपदी सभे 24 लोकांनी सहाय्य आहेत. वाचला होता मी या ऑडिओ रिपोर्ट संवादाचा ताळेबंद संस्थेच्या या सर्वसाधारण बैठकीत पुढील 5 वर्षाकरिता नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली असून त्यामध्ये दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका उर्मिलाताई घोसाळकर यांची अध्यक्षपदी तर ज्येष्ठ पत्रकार आणि KTVचे वृत्त संपादक अली मियां काझी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून या भूमीचे सुपुत्र पहिल्या दिवसापासून या प्रतिष्ठानला साथ निभावणारे अली मियां काझी. सांगा पाहायला पहिल्या दिवसापासून त्यांनी या प्रतिष्ठानची साथ निभावलेली आहे. आणि अडचणी सदैव धावणारे जयेंद्रवंशी नाव सुचवलं ते उर्मिला घोसाळकर. तसेच सरचिटणीस म्हणून प्रताप सावंत देसाई तर सहचिटणीस राकेश चव्हाण व खजिनदारपदी सीताराम पाटील व सल्लागारपदी KTVचे संचालक रज्जाक काझी, माजी नगरसेवक राजन शेटे, जयंतराव करमरकर, SB खेडेकर, सुधाकर सावंत यांची तसेच विशेष आमंत्रित म्हणून डॉक्टर दिलीप पाखरे, दीपक देसाई, प्रसन्न अंबुलकर, अजय बाष्टे व संदीप डोंगरे यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी नाना मयेकर, नगरसेवक रोशन फाळके, नगरसेवक विकास पाटील, श्रीमती आसावरी शेटे, नगरसेवक किशोर मोरे, सुनील नलावडे, राजू भाटलेकर, संजय वैशंपायन, सुदेश बेर्डे, अण्णा लिमये आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्षपदाची जबाबदारी आपण सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्षा सौ उर्मिलाताई घोसाळकर यांनी KTVशी व्यक्त केला। जस्ट माझी निवड झाली, नूतनच आता निवड झालेली आहे। 21व्या वर्षात या मंगलमूर्ती प्रतिष्ठाने पदार्पण केलेले आहे आणि त्याची धुरा सांभाळण्यासाठी आज माझ्याकडे देण्यात आलेले आहे। त्याबद्दल मला अतिशय आनंद होतोय आणि माझ्या सहकाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे। त्यांना घेऊनच मी पुढे जाणार आहे। 101% मी काम करणार आहे। 100% आपण काम करतच असतो, परंतु मी 101% असं म्हणेन की प्रामाणिकपणे सचोटीने मी काम करायला उभी राहिलेली आहे। तर अशी सर्वांची अपेक्षा आहे की मी काम करावं, म्हणूनच त्यांनी माझी निवड केलेली आहे। त्याबद्दल मंगलमूर्ती प्रतिष्ठान या संस्थेला, या मंडळाला मी माझं भरपूर सहकार्य राहील आणि मी त्यांना धन्यवाद देईन। रत्नागिरी जिल्हा पोलीस कल्याण निधीच्या मदतीकरिता रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या भव्य पटांगणावर आयोजित साज और आवाज या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रदीप पी यांच्या हस्ते करण्यात आलं। रत्नागिरी जिल्हा पोलीस दल कल्याण निधीच्या आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरेप्रमाणे कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करते ती परंपरा मंगलमूर्ती। आपल्या शुभ हस्ते कल्याणनिधीच्या या रत्नागिरीच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करीत आहोत। मान्यवरांचं आम्ही स्वागत करीत आहोत, रसिक प्रेक्षकांचं स्वागत करीत आहोत। या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश JP झपाटे, कोस्ट गार्डचे कमांडिंग ऑफिसर SR पाटील, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे आदी अधिकारी उपस्थित होते। पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। आपण रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवून मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। त्याचप्रमाणे सत्र न्यायाधीश JP झपाटे साहेब, कोस्ट गार्ड कमांडंट, धन्यवाद साहेब। आपण महत्त्वाचं आणि आता पाहूया सांस और आवाज या कार्यक्रमाची एक झलक। पोलीस दलात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। महेश्वर रत्नागिरी सिंगम अवॉर्ड आपण या सर्वांना देत आहोत। प्रभाकरजी पवार नावं घेतलेली आहेत त्या मान्यवरांनी आपला सन्मान स्वीकारायला वरती यायचं। या कार्यक्रमाला रत्नागिरी शहर आणि परिसरातील विविध खात्यांचे अधिकारी, सर्वपक्षीय नेते, व्यापारी, उद्योजक व रत्नागिरीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांस और आवाजच्या कलाकारांनी उत्तम अदाकारी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। अगदी स्पष्ट खणखणीत प्रत्येक वेळेस माझ्यासाठी
साईश्री व वेदश्री प्रस्तुत कृष्णरंग या कृष्णावरील विविध गीतांवर आधारित नृत्य विष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहात करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर यांनी हा कार्यक्रम 2 महिला एकत्र येऊन करीत असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे सांगून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. की असं फार कमी वेळा होतं की व्यासपीठावरती किंवा रंगमंचावरती स्त्रियांची संख्या इतकी अधिक असते. तर त्याही दृष्टीने मला वाटतं की ही एक खूप सुंदर गोष्ट आहे की 2 महिला एकत्र येऊन, अनेकदा महिलांमध्ये हा आक्षेप असतो की त्यांच्यामध्ये एकी नसते, पण 2 महिला एकत्र येऊन इतक्या सगळ्या महिलांना एकत्र घेऊन कृष्णासारख्या, शेवटी पूर्णावतार झाला तरी तो पुरुषच, त्याला मोठा करणारा कार्यक्रम सगळ्या महिला, सगळ्या राधा करतायत. हा मला वाटतं राधांचा काळ आलाय. यावेळी माजी नगराध्यक्ष उमेश शेटे, साईश्रीच्या संचालिका मिताली भिडे, वेदश्रीच्या संचालिका रुपाली लिमये, अभिनेत्री समीरा गुजर यांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संचालिका मिताली भिडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. गेल्या वर्षी 9 मेला आम्ही प्रयास 100+ हा भव्य दिव्य इव्हेंट प्रस्तुत केला होता. म्हणजे तो एक प्रयास केला होता आणि त्याच्यानंतर सारखा मला होतं की आता काय करणार आहात मॅडम, आता काय करणार आहात. तर छोटासा हा एक प्रयत्न केला की नृत्याचा आत्मा हा कृष्ण आहे, तर त्याच कृष्णाला घेऊन त्या कृष्णाचे विविध गाण्यांवर, म्हणजे ते गाणी तुम्हाला परिचित आहेत पण ती नृत्यातून कशी जातात हे एक दाखवण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलाय. साईश्री व वेदश्रीच्या बालकलाकारांनी कृष्णावरील गीतांवर आधारित नृत्य विष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. चांगल्या कार्यक्रमाला माझे नेहमी सहकार्य असल्याचे माजी नगराध्यक्ष उमेश शेटे यांनी यावेळी सांगितले. परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून आमची एक नैतिक जबाबदारी, आमची एक सामाजिक बांधिलकी आहे की अशा काही गोष्टींना नेहमी सहकार्य करत राहायचं
आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून, कारण का आता कोणत्याही निवडणुका नाही आहे, त्याच्यामुळे मी मुद्दामी याचा उल्लेख करतोय की हाच डोळ्यासमोर उद्देश ठेवून मी ह्या संस्थेला सहकार्य केलेलं आहे। चांगल्या प्रकारचा आपला हा उपक्रम आणखीन उत्तरोत्तर प्रगती होत राहो, आजच्या या आपल्या उपक्रमाला शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतोय। मॅडम, आपण असाच उपक्रम कोकण विभागामध्ये घ्या, आमचं नक्कीच त्याला सहकार्य आपल्याला असेल। नाचणे रत्नागिरी येथील श्री समर्थ मित्र मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे रमेश नगर नाचणे येथे सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती। या महापूजेचा लाभ भाविकांनी घेतला। विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या या मित्रमंडळाने पूजेच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते। यामध्ये स्थानिक कलाकारांनी आपला नृत्य आविष्कार सादर केला। यावेळी उपस्थितांच्या हस्ते कलाकारांना बक्षीस वितरणही करण्यात आले। सर देशपांडे यांनी आपली या कार्यक्रमाला एसटी निवृत्त अधिकारी भारत सावंत तसेच समर्थ मित्रमंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी दीपक देसाई, विकास साळवी, संदीप सावंत, सुहास साळवी, सुरेश सुपल, सुरेश चव्हाण, अनिल साळवी, अशोक अंबर्डेकर, सौ संजीवनी अंबर्डेकर, श्री घाटगे, बंड्या सावंत, श्री कोतवडेकर तसेच रमेश नगर छत्रपती नगरचे अरुण साळवी यांच्यासह अनेक प्रेक्षक उपस्थित होते। खास करून सामाजिक सेविका तथा माजी नगरसेविका माई सुर्वे आवर्जून उपस्थित होत्या। मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमधील डॉक्टर रियाज मुजावर यांनी कर्नाटक येथील महिलेवर अत्यंत गुंतागुंतीची अवघड अशी तातडीची ओपन एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केवळ 15 मिनिटात करून या महिलेचे प्राण वाचवले। मिरजेच्या वॉनलेस हॉस्पिटलमधील डॉक्टर रियाज मुजावर यांनी कर्नाटक येथील महिलेवर अत्यंत गुंतागुंतीची अवघड अशी तातडीची ओपन एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया केवळ 15 मिनिटात करून या महिलेचे प्राण वाचवले। मिरजेतील ऐतिहासिक अशा वॉनलेस हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांवर मोठमोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात। संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक रुग्ण उपचारासाठी या हॉस्पिटलमध्ये येत असतात। कर्नाटक येथील कारवार या ठिकाणी राहणारी सुशीला मरी हरिजन वय वर्ष 57 ही महिला छातीत दुखू लागल्यामुळे वॉनलेस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल झाली। यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी या महिलेची ईसीजी तपासणी केली। नंतर या महिलेस हृदयविकाराचा मोठा झटका आल्याचं निदान झाले। तिच्या रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत 99% ब्लॉकेज झाले असल्यामुळे तिच्यावर बायपास सर्जरी शिवाय पर्याय नव्हता। पण बायपास सर्जरी करण्यासाठी लागणारा वेळ आणि तिला आलेला हृदयविकाराचा झटका यामुळे तिच्यावर बायपास केल्यास जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तिच्यावर तातडीची बलून स्प्रिंगद्वारे ओपन एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया ही केवळ 15 मिनिटात करून तिच्या रक्तवाहिनीतील 99% ब्लॉकेज लगेच मोकळे करून तिचा प्राण वाचविला। अशा शस्त्रक्रियेमध्ये अनेकदा रुग्णांचे प्राण जात असतात, पण मिरजेतील या रुग्णालयातील डॉक्टर रियाज मुजावर आणि डॉक्टर शिरीष पारगावकर यांनी या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून
तिचे प्राण वाचवले। अशा प्रकारच्या अनेक शस्त्रक्रिया या रुग्णालयाने केल्या असून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत। 18 फेब्रुवारी रोजी आमच्याकडे मालन हरिजन नावाचं पेशंट ज्याला छातीमध्ये दुखत होतं आणि धाप लागली होती आणि त्याला इमिजिएटली व्हेंटिलेटरवर घ्यायला लागलं आणि त्याचा ECG काढल्यानंतर लक्षात आलं की हृदयाची मेन नाडी जी 85% हृदयाला रक्त सप्लाय करते ती ब्लॉक असण्याची शक्यता आहे। त्यामुळे इमिजिएटली पेशंटला अँजिओग्राफीसाठी कॅथलॅबमध्ये घेतलं गेलं आणि अँजिओग्राफी केल्यानंतर ती नाडी 99% ब्लॉक होती आणि अशा ऑपरेशनसाठी फक्त बायपास हाच उपाय असतो, पण पेशंटची कंडिशन खूप सिरियस होती, पंपिंग कॅपॅसिटी फक्त 30% होती आणि अशा कंडिशनमध्ये बायपासला पाठवणे आणि बायपासला ओपन करण्यासाठी जो 6 ते 8 तासाचा वेळ लागतो ह्यामध्ये पेशंटचा जीव जाण्याची शक्यता होती। त्यामुळे इमर्जन्सी डिसिजन घेऊन अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि 15 मिनिटाच्या आत पेशंटची अँजिओप्लास्टी करून जी 99% ब्लॉक होती ती पूर्णपणे ओपन करण्यात आली। त्यानंतर पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट झाली। 3 दिवसानंतर व्हेंटिलेटर ऑफ झाले आणि पेशंट 7व्या दिवशी डिस्चार्ज झाला। ज्यावेळी डिस्चार्ज केला होता त्यावेळी त्याचं पंपिंग कॅपॅसिटी 40 ते 85% पण वाढली होती आणि आज पेशंट फॉलोअपला आल्यानंतर त्याची पंपिंग कॅपॅसिटी टोटली 60% नॉर्मल आहे आणि पेशंट जे झोपून आलं होतं त्यात चालत जात आहे आणि त्यामुळे म्हणजे ह्या प्रकारची शस्त्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे आणि खूप कमी ठिकाणी आणि खूप कमी लोक करतात। आपल्या वॉलनेस हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे बोथ कार्डिओलॉजी आणि CTOs हे बोथ डिपार्टमेंट असल्यामुळे आपण असल्या इमर्जन्सी आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करू शकतो, कारण ह्याच्यामध्ये कोणता प्रॉब्लेम झाला तर इमर्जन्सी सर्जरी आपल्याकडे अवेलेबल असते आणि ही शस्त्रक्रिया वाजपेयी योजनेअंतर्गत टोटली फ्री ऑफ चार्ज करण्यात आली आहे, कारण पेशंटचं रेशन कार्ड हे कर्नाटकातलं होतं। तसेच आपल्याकडे दुसऱ्या म्हणजे राजीव गांधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातल्या पेशंटसाठी, रेल्वेच्या पेशंटसाठी अंडर रेल्वे योजना, त्यानंतर पोलीस कुटुंब कल्याण योजनेमध्ये टोटली फ्री ऑफ चार्ज शस्त्रक्रिया करण्यात येतात आणि जनरली आपण 100च्या वर अँजिओप्लास्टी पर महिन्याला आता मिशनमध्ये करतो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी येथील श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानची सर्वसाधारण सभा शांततेत पडली पार। अध्यक्षपदी उर्मिलाताई घोसाळकर यांची तर उपाध्यक्षपदी अली मिया काजी यांची बिनविरोध निवड जाहीर। रत्नागिरी जिल्हा पोलीस कल्याण निधीच्या मदतीकरिता आयोजित सांस और आवाज कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद आणि अत्याधुनिक मशिनरीज व विविध प्रकारच्या मोफत सोयी सुविधेसह सज्ज असलेल्या मिरज येथील वॉनलेस हॉस्पिटलचा रुग्णांनी घ्यावा लाभ, डॉक्टर्सनी केले आवाहन। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।